आष्टीचे बाबा लीळांचे चिंतन करीता, लीळांचे चिंतन करीता, आठवा हो देवबाई सांचा, आठवा हो देवबाई सांचा। पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। मंडळी, आज आपण श्री क्षेत्र आष्टी स्थानवंदन करत आहोत। आष्टीचे जुने नाव आहे आसटी, तालुका आष्टी, जिल्हा बीड। पूर्वार्धातील 452 क्रमांकाची लीळा। आष्टी हे अहमदनगर ते बीड महामार्गावर 80 किलोमीटर अंतरावर आहे। बीड ते आष्टी हे अंतर 83 किलोमीटर आहे। आष्टीला जर जामखेडवरून जायचं असेल तर ते 17 किलोमीटरचे अंतर आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मातकुळीहून आष्टीला आले होते। सर्वज्ञांची दाढी व डोक्याचे केस म्हणजेच मुंडन वाढलेले होते। बाईसांनी उपाध्यांना पाठवून न्हाव्याला बोलावून आणण्यास सांगितले। मग त्या न्हाव्याने विनायकाच्या देवळात सर्वज्ञांची दाढी व डोक्यांचे केस कापले, म्हणजेच सर्वज्ञांचे मुंडन केले। त्या न्हाव्याला एक दाम देण्याचा बाईसांनी प्रयत्न केला, पण त्या न्हाव्याने तो दाम घेतला नाही। मग हरिश्चंद्राच्या देवळातील सभामंडपात सर्वज्ञांना सुवासिक उटणे लावून स्नान झाले। त्या दिवशी सर्वज्ञांचा आष्टीला मुक्काम झाला। न्हाव्याने ज्या वस्त्र्याने स्वामींचे मुंडन केले होते त्या वस्त्र्याने तो न्हावी मरेपर्यंत कोणाचेही त्या वस्त्र्याने त्या न्हाव्याने मुंडन केले नाही। यावरून न्हाव्याने परमेश्वराविषयी प्रेमभाव व स्वामींच्या उपयोगात आलेला वस्त्रा जपून ठेवला, जसा स्वामींनी त्या भक्ताला प्रसादच दिला असावा। आष्टीतील स्थाने म्हणजे कुडी वस्ती स्थान, मर्दाना स्थान, मादने स्थान, जगतीच्या दारवठ्यातील स्थान। या स्थानावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणचारी उभे राहत होते। 5वे स्थान म्हणजे क्षौर करणे स्थान, 6वे स्थान आहे ते म्हणजे परिश्रय स्थान। मंडळी, ही होती आष्टी या स्थानाची लीळा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटत जाऊ असंच आपण पुढच्या स्थानवंदनासहित नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत पुन्हा एकदा सर्वांना राम फासगेचा सादर दंडवत प्रणाम।